जेब में रखेंगे और सड़क के ऊपर आकर गुंडागर्दी करेंगे करके। हाँ, तो ये सब चीज़ें जो है हम पुलिस के ऊपर छोड़ रहे हैं, पुलिस ने इसको अच्छे तरीके से हैंडल करे और अगर नहीं करती है तो फिर आगे की कार्रवाई हम देखेंगे। मैं साफ तरीके से आपको बोल रहा हूँ, भाजपा के मंत्री अतुल सावे का नाम ले रहा हूँ, पालक मंत्री संजय सिरसाट का नाम ले रहा हूँ, इनके पाले हुए गुंडे हैं ये। और उनको ऐसा लग रहा है कि ये गुंडे हैं तो हमारे को संरक्षण मिल रहा है सत्ताधारी पक्ष का। भागवत कराड ऐसा बोले, भागवत कराड असं म्हणाले की हे सगळे त्यांचा अंतर्गत कुठलं आता एमआयएमची लोक एमआयएमला मारायला लागले है। कोई मारने वारने की बात नहीं हो रही है, समझ रहे क्या? अगर कोई कराड़ ये समझ रहा है कि एमआईएम के लोग एमआईएम के ही ऊपर वो करेंगे करके, ये 2% के लोग ना तो हमारे साथ पहले थे ना आज है। इनका सिर्फ है तो इलेक्शन के वक्त धंधा करने का काम है। अगर अच्छे तरीके से इलेक्शन होगा हम अच्छे तरीके से इलेक्शन लड़ेंगे, अगर कोई टेढ़ा होगा तो हम उसी तरह से उससे भी ज्यादा टेढ़े होकर दिखाएंगे। आपल्यासोबत इम्तियाज जलील आहेत, आपण त्यांच्याशी या सगळ्या तर आपण पाहतोय इम्तियाज जलील यांची आता प्रतिक्रिया समोर आलेली आहे। अतुल सावे आणि शिरसाट यांची पाळलेली गुंड यांनीच हल्ला केला असं जलील यांनी म्हटलेलं आहे। हल्लेखोरांना अतुल सावे आणि शिरसाट यांचं संरक्षण असल्याचं जलील यांनी म्हटलेलं आहे। तर पोलिसांनी अशा घटनांवरती नियंत्रण ठेवायला हवं असं त्यांनी म्हटलं। हल्ला करणारे कोणत्या पक्षाचे हे माहित नाही, मात्र हे शिरसाट आणि सावेंनी पाळलेली गुंड आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे। नाराज असलेले लोक या संदर्भात त्यांनी विधान केलं। पोलिसांसमोरच झालेलं आहे, त्यामुळे पोलीस नेमकी काय कारवाई करणार हे देखील बघणं महत्त्वाचं असेल। मात्र गुंडागर्दी आम्ही सहन करणार नाही असं जलील म्हणाले। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जलील यांच्या वाहनावरती हल्ला झालेला आहे। रॅलीमध्ये जलील सहभागी झालेले होते आणि त्या दरम्यानच त्यांच्या वाहनावरती हल्ला करण्यात आला। मात्र हल्ला नेमका कुणी केला ते कोणत्या पक्षाचे आहेत या संदर्भात माहिती नाही, मात्र हे गुंड निश्चितच शिरसाट आणि सावेंनी पाळलेले आहेत असं जलील म्हणाले। आणि मी त्यामुळे स्पष्टपणे शिरसाट आणि सावेंचं नाव घेतो अशी प्रतिक्रिया जलील यांनी दिलेली आहे। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी हा हल्ला झाला, काही हाणामारी सुद्धा झाली असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। तर आपण पाहू शकतोय अगदी या वाहनाच्या मागे सुद्धा हे गुंड पळत असल्याचं बघायला मिळतंय। वाहनाच्या आत हात टाकूनही मारण्याचा प्रयत्न केलेला आहे। जलील यांच्या वाहनावरती बुक्केही मारण्यात आलेले आहे। वाहनावरती लटकलेल्या समर्थकाला सुद्धा या दरम्यान मारलं असल्याचं आपण पाहतोय। जलील यांचं हे वाहन आहे, ज्या वाहनावरती अशा प्रकारे हल्ला करण्यात आला। हे वाहन थांबलेलं नाही, चालतंय तरी सुद्धा त्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न हा सुरूच आहे। या वाहनाच्या मागे सुद्धा हे गुंड जे आहेत ते पळताना आपल्याला दिसतायत। एकंदरीत या दरम्यान अतुल सावे आणि संजय शिरसाट यांच्यावर